नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. भेंडी बनवण्याची ही पद्धत पाहून तुम्ही म्हणाल, अरे हे आधीच माहिती असतं तर किती बरं झालं असतं. हमखास आठवड्यातून 4 दिवस हीच अशाच प्रकारे भेंड्याची भाजी बनवाल. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सुरुवातीला भेंड्याची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 200 ग्रॅम एवढी भेंडी घेतलेली आहे. तसेच भेंडी ही आपल्याला ताजी आणि फ्रेश घ्यायची आहे, त्यामुळे आपली भाजीची चव ही जास्त दुपटीने वाढते. तर ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली. आता ही एका सुती कपड्यामध्ये आपल्याला सर्व व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहेत. तर सर्व भेंडी आपण ह्या सुती कपड्याने स्वच्छ अशी पुसून घेऊया. तसेच त्यानंतर आपल्याला भेंडीची जी पाठची आणि पुढची टोकं आहेत ती कापून घ्यायची आहेत. आता आपण ही 2 ते 3 प्रकारे भेंडी कापू शकतो, पण आपल्याला जी नॉर्मल आपण भेंड्याची भाजी बनवतो त्यावेळेला जशी कापतात तशीच आपल्याला ही भेंडी कापून घ्यायची आहेत. तर सर्व भेंडी आपण अशाच प्रकारे कापून घेऊया. नेहमी आपण हळद, मीठ, मसाला ह्यावर नॉर्मली भाजी बनवतो किंवा भेंड्याचं भरीत वगैरे बनवतो, पण आज जी मी ही पद्धत सांगणार आहे ती बघितल्यावर नक्कीच तुम्हाला ही पद्धत आवडणार आहे आणि काहीतरी वेगळी पद्धत आहे. तर अशा प्रकारे आपण घेतलेली सर्व भेंडी आपली चिरून झालेली आहेत. आता ती आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायची आहे, तर ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यानंतर आपल्याला बेसनाचं एक मिश्रण तयार करायचं आहे, तर ते आपण करून घेऊया. यासाठी आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि ते बेसन आपल्याला 3 ते 3.5 चमचे एवढं घ्यायचं आहे. 3 ते 3.5 चमचे बेसन घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे. तसेच या ठिकाणी मी 1 चमचा एवढं लाल तिखट वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकतात. तसेच अर्धा चमचा एवढा गरम मसाला टाकला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व कोरडं मिश्रण पहिले आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे. तर आपण त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया. आणि या ठिकाणी आपल्याला एकदम जास्त घट्टसुद्धा बॅटर नको आहे आणि एकदम पातळसुद्धा बॅटर नको आहे. तर मीडियम असं बेसनाचं मिश्रण आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे आणि तसेच पाणी आपल्याला थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असं मीडियम बेसनाचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला सर्व या भेंड्यांवर घालून घ्यायचं आहे. तर सर्व मिश्रण आपण या भेंड्यांवर घालून घेऊया. बेसनाचे मिश्रण संपूर्ण चिरलेल्या भेंड्यांवर घातल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सर्व चमच्याने आपण ही भेंडी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. बॅटर जास्त घट्ट नसल्यामुळे आणि तसंच पातळ नसल्यामुळे सगळ्या भेंड्यांना हे बॅटर एकदम व्यवस्थित असं लागलं गेलेलं आहे. थोडंसं जवळून टाकल्यावर तुम्हाला दिसतच असेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक दुसरी पुढची तयारी करून घ्यायची आहे. ते म्हणजे गॅसवर आपल्याला एक कढई ठेवून घ्यायची आहे आणि कढईमध्ये 7 ते 8 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे. तेल हे आपल्याला नेहमीच्या भाजीपेक्षा थोडं जास्त घालून घ्यायचं आहे. आता तेल तापले की नाही ते बघून घेऊया. आता बेसन लावलेली जी भेंडी आहे ती आपल्याला ह्या तेलामध्ये घालून घ्यायची आहे. पहिले एक बॅच आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरी बॅच आपल्याला अशाच प्रकारे घालून घ्यायची आहे. आता जरी ही भेंडी तुम्हाला चिटकलेली दिसत असेल तरी थोड्या वेळाने तेलामध्ये तळल्यानंतर ती वेगवेगळी होते आणि तसेच क्रिस्पीसुद्धा होते. या वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची नाही, तर ती मीडियम ठेवायची आहे. जर फ्लेम लो ठेवली तर मग भेंडी तेल जास्त सोक करेल, त्यामुळे आपल्याला मीडियम असा गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर 1 ते 2 मिनटं छान अशी एकाच जागेवर ठेवून व्यवस्थित क्रिस्पी आणि कुरकुरीत आपल्याला ही भेंडी करून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं भेंडी सतत तेलामध्ये परतून आपल्या भेंडीचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे आणि आपलं बेसन जे आहे ते सुद्धा कुरकुरीत असं झालेलं आहे. आता ही बॅच व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे. आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पहिली बॅच झाल्यानंतर आपल्याला अशाच प्रकारे दुसरी बॅचसुद्धा तेलामध्ये तळून घ्यायची आहे. सर्व भेंडी तेलामध्ये व्यवस्थित अशी घालून घेऊया आणि तसेच आपल्याला गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे, अजिबात लो करायचा नाही आहे. आणि अशाच प्रकारे ज्याप्रमाणे आपण पहिली बॅच तळली त्याचप्रमाणे आपल्याला दुसरी बॅचसुद्धा तळून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे आपली दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे. ही भेंडी खरं सांगू ना अशीच खायला सुद्धा खूप छान लागते, पण यानंतर अजून आपल्याला एक प्रोसेस करायची आहे. म्हणजेच आपण भेंड्याची वेगळ्या प्रकारे भाजी बनवायची आहे. त्यासाठी मी येथे कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण कापून आणि सोलून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, एक टोमॅटो घेतला आहे मोठा आणि आलं लसूण घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला चॉपरमधून बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला हा चॉपर जर ऑनलाईन मागवायचा असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्व साहित्य बारीक चॉप करून झालेलं आहे.
आता आपल्याला उरलेल्याच तेलामध्ये थोडं जिरं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा एवढं हिंग घालून घ्यायचं आहे. हिंग छान फुलल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरून घेतलेले 2 जे मीडियम साईजचे कांदे आहेत ते घालून घ्यायचे आहेत. आता हा जो कांदा आहे तो व्यवस्थित परतवून घेऊया आणि कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपण जे बारीक करून घेतलेलं म्हणजेच बारीक चॉप करून घेतलेलं आलं लसूण आहे ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. ते आलं लसूण पण आपण यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा सगळा कांदा आणि आलं लसूण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजेच काय परतवून घेऊया. कांदा छान सॉफ्ट झाल्यानंतर आपण जे चिरून घेतलेला एक मोठा टोमॅटो आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर आपण चिरून घेतलेला टोमॅटो तो सुद्धा यामध्ये घालून घेऊया. टोमॅटोसुद्धा आपल्याला कांद्याप्रमाणे एकदम सॉफ्ट म्हणजे जेवढा गळेल तेवढा छान असा आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे म्हणजेच काय परतवून घ्यायचं आहे. तर आपण तेल सगळं बाजूला सुटेपर्यंत आणि आपला टोमॅटो छान स्मॅश होईपर्यंत छान असं परतवून घेऊया. आता या ठिकाणी आपला टोमॅटोसुद्धा छान असा स्मॅश व्हायला लागलेला आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा एवढं लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तसेच अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. आता पुन्हा कांदा टोमॅटो आणि तसेच ह्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे असंच परतवून घ्यायचं आहे. म्हणजे काय आपल्या भाजीची जी चव आहे ती अजून दुपटीने वाढेल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता कांदा टोमॅटो एकदम छान असे स्मॅश झालेले आहेत आणि त्यांना बाजूला तेलसुद्धा सुटलेलं दिसत आहे. आता यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. तर ही कसुरी मेथी आपण हातावर थोडीशी चोळून ह्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य व्यवस्थित परतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या भाजीला म्हणजेच ह्या ज्या ग्रेव्हीला आहे छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. या ग्रेव्हीमध्ये 1 ते 1.5 कप एवढं पाणी घालून घेऊया. म्हणजे काय आपण बेसन लावून तळून घेतलेली जी भेंडी आहे ती ह्यामध्ये छान अशी मुरली गेली पाहिजे. पहिले मी 1 कप एवढं पाणी घातलेलं. आता पुन्हा आपल्याला ह्यामध्ये अर्धा कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजेच तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेव्ही कमी जास्त हवी त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी या ठिकाणी 200 ग्रॅम भेंडीला 1.5 कप एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. पळीच्या साहाय्याने व्यवस्थित असं ढवळून घेऊया आणि तसेच यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आता ह्याला एक उकळ येऊन द्यायचं आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक उकळ आल्यानंतर आपल्या तेलाची लेअरसुद्धा यावर छान अशी आलेली आहे. आता आपण जी तळून घेतलेली भेंडी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे. पळीच्या साहाय्याने सर्व भेंडी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. नक्कीच तुम्ही अशा आगळ्या वेगळ्या प्रकारे भेंडीची भाजी करूनच बघा. आता या ठिकाणी आपल्याला एक 5 मिनिटं यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे काय आपण तळून घेतलेली जी भेंडी आहे ती यामध्ये मस्तपैकी मुरली जातील. वाव, या ठिकाणी आपली एकदम भारी अशी भेंड्याची भाजी तयार झालेली आहे. पळीच्या साहाय्याने सगळी भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि तसेच यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया. तर आहे की नाही आगळी वेगळी भन्नाट अशी भेंड्याची भाजी. हमखास अशा प्रकारे भाजीची चव तुम्ही एकदा घेतलीत ना तर आठवड्यातून 4 काय 5 वेळा सुद्धा ही भेंड्याची भाजी नक्कीच बनवाल. गरम गरम भेंड्याची भाजी आणि गरम गरम चपाती, वाह क्या बात आहे. खरंच खूपच छान ही भेंड्याची भाजी आणि चपाती लागते. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची ही बेसन आणि भेंड्याची भाजीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.